खूप दिवसानंतर मी आता यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करते. मी पहिले शेअर करायचे, बट काही काळ असा होता वाईट आमच्यावरती आला होता, त्यामुळे मला व्हिडिओ शेअर करता येत नव्हते किंवा व्हिडिओ बनवताही येत नव्हते. कारण की माझ्या मुलाच्या जीवावरतीच एवढं भेटलं होतं. मी प्रेग्नेंट होते, म्हणजे मी फर्स्ट व्हिडिओ बनवायचे माझे 1000 सबस्क्रायबर झाले. त्याच्यानंतर मला प्रेग्नेंट असल्यामुळे व्हिडिओ बनवता येत नव्हते. प्रेग्नन्सीनंतर मी म्हटलं होतं व्हिडिओ बनवायचे, पण माझ्या बाबूवरती असा काही प्रसंग आला होता की त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आले नाही आहे. आणि खूप कठीण काळ होता तो, की मी सांगण्यासारखं एवढा विचित्र आमच्यावरती तो प्रसंग आलेला. एवढा विचित्र म्हणजे की खूप नाही कोणी म्हणजे कोणावरती अशी वेळ येऊ नये, पण स्वामींमुळे सगळं आमचं काही चांगलं झालं. माझ्या मुलाला क्लेप पॅलेट असल्यामुळे त्या टाळ्याला होल होता. जन्मताच त्याच्या टाळ्याला होल नाही जन्मताच त्याच्या बाळाच्या माझ्या टाळ्याला होल पडलेला. त्यामुळे त्याला खायला वगैरे प्रॉब्लेम यायचा. त्याने दूध वगैरे पिलं की त्याच्या नाकातोंडातून उलटी बाहेर यायची. आणि खूप क्रिटिकल मी प्रेग्नन्सीनंतर माझ्या बहिणीकडे गेले, जे की मुंबईमध्ये माझी बहीण राहते. तिथे गेल्यानंतर माझ्या बाळाच्या एवढं भेटलं की डॉक्टरांनी सांगितलं की तुमचं बाळ कधीही म्हणजे त्याची गॅरंटीच दिली नव्हती एवढं. आणि जसं डॉक्टरने आम्हाला सांगितलं की तुमचं बाळ कधीही, तर तेव्हा म्हणजे की माझ्या पायाखाली जमीन तर सरकलीच होती, पण मी काहीच करू शकत होते. माझे मिस्टर गावाकडे होते, ते तोपर्यंत तरी मला धीर धरावंच. त्याच्यानंतर आम्ही सकाळी 1 वाजल्यापासून रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही पूर्ण मुंबईमध्ये हॉस्पिटलसाठी थोडंसं परिस्थिती वगैरे असल्यामुळे म्हणा वगैरे सगळे मॅनेज करावं लागतं. दवाखाना म्हणा की खर्च वगैरे आला सगळं आला, यासाठी आम्ही दवाखान्यापर्यंत बघत होतो. पण सकाळी 1 पासून संध्याकाळी 1 पर्यंत आम्ही आमच्या बाळाला असंच घेऊन फिरत होतो, तरी पण कंडिशन खूप क्रिटिकल होती. मग शेवटी आम्ही ठाण्यामध्ये बेडिक हॉस्पिटल आहे, तिथे आम्ही आमच्या बाबाला ॲडमिट केलं. त्यानंतर त्यांनी ICUमध्ये ऑक्सिजनवरती त्याला ठेवलं. ऑक्सिजनवरती ठेवल्यानंतर डॉक्टर रोज आम्हाला भेटायला गेले की सांगायचे हे असं आहे हे तसं आहे, आधी तुमच्या बाळाची कंडिशन अशी आहे हे तसं आहे, सूप सांगायचे. नंतर गुरुपौर्णिमेजवळ होती. गुरुपौर्णिमे दिवशी मी पूर्ण दिवस मंदिरामध्ये बसून होते. घरी वगैरे गेले नव्हते, मी पूर्ण दिवस मंदिरामध्ये बसून होते. स्वामींना एकच इच्छा म्हणजे मी एकच प्रार्थना केली, देवा दिलेच मला हे एकच बस, दुसरं म्हणजे हे आहे तेच बस, कसंही असू दे पण माझं बाळ मला परत दे. आणि त्या दिवशी संध्याकाळी आम्ही जेव्हा डॉक्टरांकडे गेलो तेव्हा डॉक्टरने आम्हाला सांगितलं की तुमचं बेबी आता ऑक्सिजनवरून बाहेर, म्हणजे तुमच्या बेबीची आता खतरा नाही आहे, तुमचा बेबी आता छान आहे. आणि खूप म्हणजे विचित्र, बाकीचं काही मी तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये व्हिडिओमध्ये नक्की सांगेन. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब करा. आणि श्री स्वामी समर्थ स्वामींवर नक्की विश्वास ठेवा. शक्य करतील स्वामी.